त्यामुळे धुळ्यामधून उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे। पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागलेल्या आहेत। धुळ्यामध्ये महिलांची पाण्यासाठी पायपीट होताना दिसते। पाण्याचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे आणि हा प्रश्न तात्काळ सोडवा अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येते। उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा आता जाणवू लागल्यात। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। काल देशाच्या सर्वात मोठा लोकशाहीची घोषणा देखील झालेली आहे। त्या अनुषंगाने आता लोकसभेचा बिगुल जरी वाजला असला, आता उमेदवार हे लोकसभा मतदारसंघामध्ये फिरणार आहेत। आपण आहोत धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे तालुक्यातील विंचूर या गावी। या ठिकाणी उन्हाळ्याच्या झळ आता आपण पाहायला मिळत आहे। प्रचंड पाणी टंचाईचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे। आधीच परिस्थिती ही बिकट असल्याने नागरिकांना या ठिकाणी पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे। आदिवासी महिला या कामधंदे सोडून फक्त पिण्याच्या पाणी आणि वापरण्यासाठी पाण्यासाठी सकाळपासून हांडे घेऊन या नदीकाठच्या विहिरींवरती येत असतात। परंतु या ठिकाणी जे विहिरीत पाणी आहे ते देखील दूषित पाणी असल्यामुळे या ठिकाणी आता त्यांच्या आरोग्याचे देखील लक्ष आता प्रश्न उभे राहणार आहेत। मी रेखा बोली राहिनो, आमच्या एरीमध्ये असं पाणी, तेव्हा सर्व लोकांना पाणी कसं पाजायचं? सर्व खराब पाणी आमच्या गावामध्ये, सर्व हंडाने पाणी भरत आहे। आमच्या इथं पाणी नाही आमच्या गावाला, सर्व पाणी कसे आणणार आहेत? आणि कोणाच्या घरामध्ये एक म्हातारा आहे, त्यांनी पाणी कसं आणावं? आमच्या गावात टँकरसुद्धा येत नाही। आता टँकरना बी पाणी घ्यायला गेले तरी पाणी आम्हाला भेटत नाही, आणि ते पण 50 रुपयाला टाकी देतात तरी आम्हाला पाणी ते पण भेटत नाही। तरी आम्ही हांड्यानं पाणी घेऊन जाणार आहेत। हेच तर पाणी पिण्यासाठी जातील तर मग पुढं आरोग्य त्यांच्या धोक्यात येणार आहेत। आता उमेदवार येतील, घोषणा देतील, परंतु या समस्या सुटतील कधी असा देखील प्रश्न आता पडलेला आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।